हाय नमस्कार शेतकरी मित्रांनो, 2026च्या म्हणजे सीझनच्या सुरुवातीला मी सांगितलं होतं की यावर्षी 500 रुपयाच्या स्टाम्पवर लिहून देतो की ब्लॅक थ्रिप्सनी प्लॉट फेल गेलेला असेल तर मी लेबर सहित त्या शेतकऱ्याला भरून देतो. एवढा कॉन्फिडन्स कसा? तर शेतकरी मित्रांनो, त्याच्यावरती बजबकर टेक्नॉलॉजीने रिसर्च केलेला आहे. म्हणजे प्रत्येक ग्रुपचा कीटकनाशकाचा असेल किंवा बुरशीनाशकाचा असेल, ग्रुपवरती अभ्यास करून किडीमध्ये किंवा बुरशीमध्ये जो रेजिस्टन्स आहे तो डेव्हलप न होऊ देता हा ब्लॅक थ्रिप्स किंवा बुरशीजन्य रोग आहे ती बजबकर टेक्नॉलॉजी कंट्रोल करते. शेतकरी मित्रांनो, बजबकर टेक्नॉलॉजीने इतर ज्या टेक्नॉलॉजी आहेत, म्हणजे मी म्हणत नाही इतर टेक्नॉलॉजी खराब आहेत, पण त्यातील फरक आता स्पष्ट दिसू लागलेला आहे. कारण आतापर्यंत बजबकर टेक्नॉलॉजी मार्गदर्शनाखालील प्लॉट आहेत, त्या प्लॉट मधील असं कुठेही आढळून आलेलं नाही की थ्रिप्सने प्लॉट फेल चाललेत, फळं चाटलेत, 2 फळाला चिटकून पान चट्टा आलेला आहे. असं आतापर्यंत मला तरी कोणाची तक्रार आली नाही. जे रेग्युलर शेड्यूल फॉलो करतायत त्यांच्याकडे ब्लॅक थ्रिप्स बघायला सुद्धा नाही. शेतकरी मित्रांनो, सांगायचा एक उद्देश, या भागामध्ये सांगोला असेल, आटपडी असेल किंवा पंढरपूरचा भाग असेल किंवा इतर जे तालुके शेजारी आहेत, या ठिकाणी गेली 15 वर्ष झाले एक दिवसाड स्प्रे मारायची परंपरा आहे. पण त्याला या वर्षी बजबकर टेक्नॉलॉजीने खंडित करून 2 दिवसाचा गॅप दिलेला आहे. इतर भागामध्ये मी 4 दिवसांनी 5 दिवसांनी स्प्रे सांगतो, पण या भागामध्ये परंपरा आहे. शेतकरी ऐकत सुद्धा नाहीत. एक दिवसाड स्प्रे मारून नका म्हटलं तर मारत आहेत. पण 3 दिवसाचा स्प्रे मारून सुद्धा कुठेही ब्लॅक थ्रिप्स नाही किंवा कशाचाही अटॅक नाही. तर शेतकरी मित्रांनो, या वर्षी नक्कीच बघायचं आहे. म्हणजे 2026ला नेमकं इतर ट्रीटमेंटमध्ये कन्सल्टन्सीमध्ये आणि बजबकर टेक्नॉलॉजी कन्सल्टन्सी मधील फरक तुम्ही बारकाव्याने अभ्यासायचा आहे. म्हणजे आपण शेजारच्या प्लॉटमध्ये दुसरीकडे ट्रीटमेंटला असतील किंवा बजबकर टेक्नॉलॉजी साईटला असेल तर तुम्ही आवरेजची बी तुलना करायची आहे आणि थ्रिप्सच्या बाबतीत पण तुलना करायचं आहे. भलं करप्याचा असू द्या किंवा थ्रिप्सचा असू द्या. आणि हे तुम्ही यावर्षी बघायचं आहे. बरेच शेतकरी हे बाहेरून म्हणजे ब्लॅक थ्रिप्सने प्लॉट फेल गेला म्हणून इतर साहेबांच्या ट्रीटमेंटचे आपल्याकडे यावर्षी म्हणजे गर्दी करून आहेत. त्यांचं सुद्धा स्वागत आहे, म्हणजे त्यांना फेल जाऊ देणार नाही. पण शेतकरी मित्रांनो, सांगायचा एकच उद्देश होता की सुरुवातीला आणि अगदी शेवटपर्यंत 15 तोड्यापर्यंत 20 तोड्यापर्यंत बजबकर टेक्नॉलॉजी सुरुवातीपासून शेवटपर्यंत कसं ब्लॅक थ्रिप्स कंट्रोल करते, कसा अभ्यास केलेला आहे वेगवेगळ्या ग्रुपचा, कीटकनाशकाचा, बुरशीनाशकाचा, याचा तुम्ही सुद्धा अभ्यास करायचा आहे. आणि पुन्हा एकदा सांगणं आहे की बजबकर टेक्नॉलॉजीने आणि इतर टेक्नॉलॉजी मधील फरक तुम्ही बारकाव्याने अभ्यासायचा आहे आणि पुढच्या वर्षी ठरवायचं आहे की नक्की ट्रीटमेंट कोणाकडे करायचं आहे. आम्ही तर देऊ शकत नाही सध्या, म्हणजे एवढे प्लॉट आहेत की न सांगायसारखे. मला एक महिना, दीड महिना, 2 महिना मी प्लॉट वरती सुद्धा जात नाही. अगदी 1 किलोमीटरचा घरापासूनचा प्लॉट असेल तेवढं म्हणजे होत नाही, एवढे प्लॉट आहेत. पण पुन्हा एकदा कळकळी सांगणं आहे, म्हणजे मी रिपीट करतोय की फरक ह्या वर्षी नक्कीच बघायचा आहे. धन्यवाद.